सर्व शेतकरी बंधूंना मी फक्त एवढंच सांगतो की मागच्या 2-3 वर्षापासून जे काही फळगळ किंवा अनेक अडचणी संत्र्यामध्ये आहे, त्या आपल्याचकडे असं नाही आहे. जागतिक लेवलवर जर विचार केला किंवा आज म्हणजे स्टेट वाईज जरी विचार केला, तर राजस्थानपासून जसा राजस्थानचा आम्ही डाटा घेतला, किन्नौरचा घेतला, सर्वच ठिकाणी अडचणी आहे. वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला या 3-4 वर्षामध्ये संत्र्यामध्ये अनेक खरोखर अडचणी आल्या आहे. या अडचणी जरी आल्या असेल तरी ज्याप्रमाणे आपण कोरोनावर मात केली, मानव हा नेहमी जे काही अडचणी येतात त्याच्यावर मात करून सामोरं जातो. याच्यामध्ये CCRI नागपूर असो, पंजाबराव कृषी विद्यापीठ असो, सर्व सायंटिस्ट पण काम करत आहे. काही शेतकरी पण अतिशय चांगलं काम करत आहे अडचणीच्याही काळात. तर याच्यामध्ये आपण यावेळेस असा विषय ठेवला आहे की या जागतिक बदलामुळं कधीकधी पावसाळा खूप जास्त होतो किंवा टेम्परेचर वाढून राहिला आहे. अशा याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आता बदल करणं आवश्यक आहे. हा बदल म्हणजे काय की आता जसं बेडवर संत्रा आजचे जे विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं मी बोलतो आहे की आतापर्यंत बऱ्याच कार्यशाळा झाला, पण यावेळेस स्पेशली आपण काय केलं की या फळगळीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा चांगला दर्जेदार संत्रा बनण्यासाठी आता आपल्याला काहीतरी बदल करणं आवश्यक आहे. त्यासाठी जे विषय ठेवले आहे त्या विषयामध्ये सुरुवात आपण बेडपासून केली आहे. बेडवर डॉक्टर पंचबाई साहेब मार्गदर्शन करतील, कारण वॉटर लॉगिंग होणार नाही. येणाऱ्या काळात आपल्याला संत्रा हा सपाट जमिनीवर न लावता बेडवर कसा लावायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, त्याच्यामधून उत्पादन कसं वाढायचं ते मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे डॉक्टर DT मेश्राम साहेब, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. थोडंसंही पाणी तुमचं जास्त झालं की त्या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात फळगळ होते आणि कमी झालं तरी संत्र्याचं काही अडचणी येतात. अशा वेळेस ते आपल्याला पाणी व्यवस्थापन म्हणजे गरजेपुरतं पाणी पाहिजे. पाणी हे अमृत आहे, जास्त झालं तर पाणी हे विष आहे. त्याचं नियोजन ते आपल्याला सांगतील. त्याचप्रमाणे आपला तिसरा विषय ठेवला आहे फळगळीचा. अतिशय एक चांगलं मार्गदर्शन करणारे डॉक्टर योगेश इंगळे साहेब, आम्ही त्यांचं लेक्चर 2-3 ठिकाणी ऐकलं. आमचे अकोल्याला ऐकलं, त्याच्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठाचा काटोलला वंडली फार्म सेंटर आहे. सर्व शेतकरी त्यांनी सांगितलेलं जे नियोजन केलं आहे, काही शेतकऱ्यांनी त्याचा अतिशय फायदा झाला आहे. तर त्या फळगळीवर नियंत्रण कसं करायचं, कोणते बुरशीनाशक किंवा काय नियोजन करायचं, त्याचं मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर इंगळे साहेब देणार आहे. मी विनंती करतो आपण सुरुवात करू याची. डॉक्टर DT मेश्राम साहेब हे आपल्याला पाणी व्यवस्थापनावर त्यांना पाणी व्यवस्थापन कसं करायचं संत्र्यावर याच्यावर आपण सुरुवात करू. तर पहिल्यांदा मी डॉक्टर DT मेश्राम साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन चालू करावं. आदरणीय विचार मंचावरती उपस्थित आमचे संचालक महोदय डॉक्टर दिलीप घोष सर, विचार मंचावर सर्व एक्सपर्ट मंडळी आणि समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना प्रणाम आहे, नमस्कार आहे. आणि मला जो संत्रा फळबागावरती पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं या विषयावरती बोलण्यास आयोजकांना संधी दिली, तर सर्वप्रथम मी आयोजकाचे फार फार धन्यवाद मानतो. आणि कृपा करून माझा लेक्चर जर चालू केले तर चालू केले तर खूप काय येत नाही. हां, तर संत्रा फळबागावरती कशा प्रकारे सिंचन करायला पाहिजे. सिंचन हे एक असं आहे की सर्वात महत्त्वाचं, जसं माती महत्त्वाची आहे तशाच प्रकारे पाणी महत्त्वाचं आहे, तशाच प्रकारे क्लायमेटसुद्धा फार फार महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये सिंचन म्हणजे काय, सिंचन हे उत्पादकांनी उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्याही पिकाला देणारा जो पाणी आहे तो तुमचा काय आहे, सिंचन आहे. मग सिंचनाच्या वेगवेगळ्या प्रणाली आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. फ्लड इरिगेशन आहे, त्याच्यामध्ये मग सूक्ष्म इरिगेशन पद्धती आहे. तर मी सर्वात जास्त सूक्ष्म इरिगेशन पद्धतीवरती बोलणार आहे. तर हे जेवढे काही पहिल्या स्लाईडमध्ये जेवढे काही फोटोग्राफ दिसत आहेत हे सर्व राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्रामध्ये काम करण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रत्येक पद्धतीवरती मी तुम्हाला वन बाय वन मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. प्लीज, माझं नाव डॉक्टर DT मेश्राम आहे. मी प्रधान वैज्ञानिक जल व्यवस्थापन या विभागामध्ये राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्रामध्ये कार्यरत आहे.
प्लीज नेक्स्ट. संत्रा पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करते वेळेस काय करावं लागतो की 4 तत्वाचं 4 प्रिन्सिपलचं फॉलो करायला लागतो, अंमलात आणायला लागतो. 4 प्रिन्सिपल म्हणजे कोणते? पहिला, झाडाला पाणी किती द्यायचं, किती वेळात द्यायचं, कोणत्या ठिकाणी द्यायचं आणि कशा प्रकारे द्यायचं. झाडाला पाणी किती द्यायचं, किती वेळात द्यायचं, कोण्या ठिकाणी द्यायचं आणि कोणत्या पद्धतीने द्यायचं. या 4 पद्धती जर समजून जर आल्या तर काय होतो, कोणत्याही पिकाला पाण्याचं व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे करता येतो. आता जोंधळ साहेबांनी सांगितलं गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं त्याचा परिणाम विपरीत होतो. कशावरती? झाडावरती. गरजेपेक्षा कमी पाणी दिलं तसंही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून पाणी व्यवस्थापन हे कोणत्याही पिकासाठी फार 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 महत्त्वाचं आहे. दुसरं आता काय लागते? माती लागते, सॉईल. विदर्भ रिजनमध्ये, या विदर्भामध्ये संत्र्यासाठी पोषक आहे म्हणून संपूर्ण जगामध्ये याला एक GI टॅग मिळालेला आहे. माती पोषक आहे, पाणी पोषक आहे, हवामान पोषक आहे, त्याच्यामुळे दर्जेदार संत्रा येतो मिळतो आहे, म्हणूनच तो GI टॅग मिळालेला आहे. हां, आता पाणी व्यवस्थापन करते वेळेस जनरली काय करतो आपण? 4 तंत्राचा वापर करतो. 4 तंत्र म्हणजे कोणते? 4 टेक्निक्स म्हणजे कोणते? जमिनीमधला मॉइश्चर कंटेंट किती आहे त्याच्यानुसार आपण पाणी देतो. दुसरा सेन्सर, आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. सेन्सर्स जमिनीमध्ये लावतो, त्याचा पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट मेजर करतो, झाडाचा कॅनोपीचा टेम्परेचर मेजर करून इरिगेशन देतो. आणि क्लायमेट, वातावरणामध्ये जसजसा बदल होतो आहे तशा प्रकारे आपण काय करतो? पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला कोणत्याही पिकाला करता येतो. आणि सर्वात आखरीची मेथड म्हणजे फिलिंग आणि अपीरियन्स. शेतकऱ्यांना वाटते, बगीच्यामध्ये जो शेतकरी रोज जात असेल त्या शेतकऱ्याला फिलिंग अँड अपीरियन्स येतो की माझ्या झाडाला खत किती पाहिजे आहे, माझ्या झाडाला पाणी किती पाहिजे आहे. रोज जात असेल झाड त्याला इंडिकेट करतो. म्हणजेच काय? सर्वात चांगली पद्धत जे फील करतो, शेतकऱ्यांना जे फील करतो तेव्हा शेतकऱ्या बरोबर त्या झाडाला सकाळी नाही तर सायंकाळी काय करतो? पाणी देण्याचा काम करतो. पण कोणत्याही पिकाला असो काय होतो की 12 ते 3 वाजेपर्यंत, दिवसाचे 12 ते 3 वाजेपर्यंत काय होतो? जवळजवळ 70% वातावरणामध्ये काय होतो? उडून जातो. आणि हा जो 70% पाणी उडून जातो तो पाणी मग प्रश्न पडतो की आपण झाडाला पाणी का देतो? झाडाला पाणी आपण का देतो? झाडाला पाणी याच्यासाठी देतो की झाडाच्या खालच्या जमिनीमधला बाष्पीभवन होतो, झाडाच्या पानामधला काय होतो? उत्सर्जन होतो, म्हणजे ट्रान्सपिरेशन होतो. जमिनीमधला इव्हॅपोरेशन, झाडाच्या पानामधला ट्रान्सपिरेशन हे वातावरणामध्ये उडून जातो. म्हणून काय होतो? त्या झाडाला पाण्याची गरज पडतो. आणि जेवढा उडून जातो, जेवढा वातावरणामध्ये निघून जातो तेवढी तर त्याची फुलफिल केली, जेवढी त्याची डिमांड त्याला डिमांड जर परिपूर्ण जर केलं तर काय होतो? पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होतो. आता मी फ्लड इरिगेशनवरती बोलणार नाही. जे काळ्या ह्याच्यामध्ये 2 अलग जे क्रॉस केलेले आहेत ते प्रवाही जो फ्लड इरिगेशन सिस्टम आहे ते जरी का नाही वापरले तरी अतिउत्तम आहे, अति चांगला आहे. दुसरा ड्रीप इरिगेशनवरती बोलणार, सबसर्फेट ड्रीप इरिगेशनवरती बोलणार, पार्शियल रूट झोन ड्राइंग इरिगेशनवरती बोलणार, डिपिशेट इरिगेशनवरती बोलणार आणि सेन्सर बेस इरिगेशन सिस्टमवरती बोलणार. हे खालचे जे 5ही सिस्टम आहेत, 5ही सिस्टम्स, 5ही प्रणाली CCRIमध्ये काम झालेलं आहे. आणि ह्या 5 पद्धतीमधून कोणती सर्वात चांगली पद्धत शेतकऱ्यांनी अंमलात आणायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता मी मेन मुद्द्यावर येतो. काय? बहार. एक बहाराचा नियोजन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. एक बहारामध्ये या संत्रा बागेला पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं? बहार हे लोकल टर्मिनॉलॉजी आहे. आता बहार घेते वेळेस आपल्याला काय करावं लागतो की त्या झाडाला ट्रेस द्यावा लागतो. बहार घेते वेळेस आता जानेवारी फरवरीमध्ये फ्लावर येतो. निसर्गानं प्रत्येक झाडाला, या संत्रा, मोसंबी, लिंबू, या डाळिंब या झाडाला निसर्गाने एक अशी शक्ती दिलेली आहे की वर्षातून 3दा फ्लावरचं इंटेन्सिटी त्यांना आपोआप येतो. जसा जानेवारी फरवरीमध्ये फ्लावरचा सर्वात जास्त इंटेन्सिटी असतो त्याला आपण काय म्हणतो? आंब्या बहार म्हणतो. हार्वेस्टिंग त्याचा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतो.
दुसरा मिल्कबार काय, जून जुलैमध्ये सर्वात जास्त फ्लावरिंगची इंटेन्सिटी असतो, त्याचा हार्वेस्टिंग मार्च एप्रिलमध्ये होतो, फरवरी मार्च एप्रिलमध्ये होतो, आणि हस्तबहार हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतं, त्याची हार्वेस्टिंग तिकडे होतो. आता हे अशा प्रकारे 3 बहार जे आहेत, तर आंब्या बहार आणि मिल्कबहार जो आहे तो संत्रा आणि मोसंबीसाठी सुटेबल आहे, आणि हस्तबहार जो आहे तो लिंबूसाठी आहे. तर आंब्या बहाराचं नियोजन करते वेळे जानेवारी फरवरीमध्ये आपल्याला जर फ्लावरिंग आणायची असली तर आपल्याला काय करावं लागतो की जानेवारी फरवरीमध्ये फ्लावरिंग, तो नोव्हेंबर डिसेंबरपासूनच त्याचा नियोजन करायला लागतो. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण त्याला काय करतो, ट्रेस देतो, जे काही आपल्याला खतं वगैरे आहेत ते आपण हे करतो. मग दुसरी पद्धत कशी आहे ट्रेस द्यायची, काय करतात की त्या झाडाच्या खालचे रूट आहेत ते पण एक्सपोज करतात, एक पाणी ड्रॉप करतात, दुसरा रूट एक्सपोज करतात, तिसरा काय करतात की एखादा ग्रोथ रेग्युलेटर असेल तो स्प्रे करून त्याला तणावावरती आणण्याचा प्रयत्न करतात. आणि हा जो पूर्ण जर संत्र्याची जर क्रॉप प्रोडक्शन सायकल जर बघितली तर हा 270 ते 300 दिवसाचा कालावधीचा असतो. आता 270 ते 300 दिवस संत्र्याच्या बगीच्याला कशा प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करायचं, अवस्थेनुसार. जशी अवस्था आहे, अवस्थी म्हणजे कसं की नवीन पानं येण्याचा काळ, किती महिने नवीन पानं येण्याचा काळ असतो, फ्लावरिंगचा असतो, जवळजवळ आपण 2 महिने पकडायचं. त्याच्यानंतर क्रॉप डेव्हलपमेंट पिरियड जवळजवळ किती पकडायचं, 4 महिने पकडायचं. त्याच्यानंतर मॅच्युरिटी पिरियड ते जवळजवळ 2-3 महिने पकडायचं. हार्वेस्टिंग पिरियड जवळजवळ 30 ते 40 दिवस पकडायचं. अशा प्रकारे 270 ते 300 दिवसाचा जर त्यांच्या अवस्थेनुसार जर आपण पाण्याचं आणि खताचं जर व्यवस्थापन केलं तर खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन दोघांचाही, खताचा आणि पाण्याचा होऊ शकतो. हे त्याचे वेगवेगळे अवस्था दिलेले आहेत. हां, पुन्हा एक गोष्ट समजण्यालायक आहे का हा संत्र्याचा जो झाड आहे, संत्र्याचा जो रूट आहे, जे मूळ आहेत आणि मुळापासून जे अन्नद्रव्य वरपर्यंत पोहोचण्याचे जे काम करत आहेत, जे फीडर रूट आहेत, जे व्हाईट रूट आहेत, हे किती प्रमाणात असतात. तर हॉर्टिकल्चरचा एक थंब रूल आहे. थंब रूल हे सांगतो आहे की ह्या झाडाची दुपारची 12 वाजताच्या नंतर जी जेवढी सावली असली तेवढे त्याचे व्हाईट रूट फीडर रूट असतात. जेवढी कॅनोपी असली तेवढे त्याचे व्हाईट रूट फीडर रूट असतात. हा हॉर्टिकल्चरचा थंब रूल आहे. तर ह्या संत्र्याचे जवळजवळ फीडर रूट या व्हाईट रूट 20 ते 40 सेंटीमीटरच्या बीचमध्ये असतात डेप्थवरती. आणि त्याची जी खोली आहे, त्याची खोली डेप्थ आहे 1.2 to 1.5 मीटर असतो. 1.5 मीटर असतो. तर आपल्याला काय करायचं, जेवढा कॅनोपी आहे, कॅनोपीमध्ये जेवढा जळ आहे तेवढ्याच जळमध्ये, तेवढ्याच मुळामध्ये खत आणि पाणी आपल्याला द्यायचं आहे. सरासरी हवामान. हां, आता राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्रामध्ये 3-4 वर्षापासून आम्ही अशा प्रकारे 3 प्रयोग वेगवेगळ्या सिंचन प्रणालीवरती राबवलेले आहेत. काय केलं तर नवीन पान येण्याचा काळ जो आहे, किती जमिनीमध्ये पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट असायला पाहिजे, नमी किती असायला पाहिजे, किती पाणी दिल्यानं किती नमी जमिनीमध्ये असतो, अशा प्रकारे एक नवीन पाणी येण्याच्या काळामध्ये केलेला आहे. दुसरा काय, क्रॉप डेव्हलपमेंट पिरियडमध्ये किती पाणी द्यायला पाहिजे, किती पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट असायला पाहिजे आणि कोणता खत द्यायला पाहिजे क्रॉप डेव्हलपमेंट पिरियडमध्ये. त्याच्यानंतर क्रॉप मॅच्युरिटी पिरियडमध्ये किती पाणी द्यायला पाहिजे, किती पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट असायला पाहिजे आणि कोणता खत द्यायला पाहिजे. तशाच प्रकारे क्रॉप हार्वेस्टिंग पिरियडमध्ये अशा प्रकारे पाण्याचं आणि खताचं नियोजन करून सरफेस ड्रीप इरिगेशन, सेन्सर बेस इरिगेशन सिस्टम, 2 लॅटरल 4 ड्रिपर, सिंगल लॅटरल रिंग टाईप इरिगेशन, अशा प्रकारे वेगवेगळे एक्सपेरिमेंट लेआउट करून त्याच्यामधला जो बेस्ट रिझल्ट आलेला असेल तो मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. हां, तर आता बऱ्याच वेळा अशी शंका निर्माण होते की 1 लॅटरल 2 ड्रिपर द्यायचे, 2 लॅटरल 4 ड्रिपर द्यायचे, की सिंगल लॅटरल रिंग टाईप इरिगेशन सिस्टम द्यायचं, की सबसर्फेस ड्रिप इरिगेशन सिस्टम द्यायचं, की सेन्सर बेस इरिगेशन सिस्टम द्यायचं. तर साथीहो, याच्यामध्ये 1 ते 4 वर्षापर्यंत सिंगल लॅटरल 2 ड्रिपर दिलं तर सफिशियंट आहे. 1 ते 4 वर्ष. आणि 4 वर्षानंतर तो झाड काय करतो, प्रोडक्शन सायकलमध्ये जातो. तो झाड 4 वर्षानंतर प्रोडक्शन सायकलमध्ये, तर 4 वर्षानंतर प्रोडक्शन सायकल आपण प्रोडक्शन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस
त्याच सिंगल लॅटरलला स्टेम जोडून कट करून त्याला इनलाईन लॅटरल जर आपण दिलं म्हणजे काय झालं, सिंगल लॅटरल रिंग टाईप इरिगेशन सिस्टम ही सर्वात चांगली प्रणाली म्हणजे दिसून आलेली आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा बचत खूप चांगल्या प्रकारे होतो आहे. तर तशाच प्रकारे सिंगल लॅटरल 1 ते 4 वर्षापर्यंत द्यायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर डबल लॅटरल 4 वर्षाच्या नंतर अप्लाय करायला पाहिजे आहे, नाहीतर रिंग टाईप इरिगेशन सिस्टम करायला पाहिजे आहे. आणि जवळजवळ पाण्याची बचत सिंगल लॅटरलमध्ये पण 40-50% होतो आहे, डबल लॅटरलमध्ये थोडा जास्त पाणी जातो आहे, आणि जो रिंग टाईप आहे त्याच्यामध्ये पण पाण्याची बचत होतो आहे, आणि यील्ड पण चांगल्या प्रकारे वाढलेला दिसत आहे. सिंगल, डबल आणि रिंग टाईप झाला. दुसरा काय सांगतो आहे का सबसर्फेस ड्रीप इरिगेशन सिस्टम. आमच्याकडे एक 11 वर्षाचा बगीचा होता. 11 वर्षाच्या बगीचाला आम्ही जेवढी कॅनोपी आहे स्टेमपासून जवळजवळ 50 सेंटीमीटर या साईडला, स्टेमपासून 50 सेंटीमीटर या साईडला 30 सेंटीमीटर डेप्थची एक चारी मारली दोन्ही बाजूला, आणि चारी मारल्यानंतर ट्रेंच मारल्यानंतर त्याला इनलाईन लॅटरल काय केलं टाकलं, आणि त्याच्यामध्ये सबसर्फेस ड्रीप इरिगेशन सिस्टम काय केलं डिझाईन केलं. आज जवळजवळ 3 वर्षापासून ते सबसर्फेस ड्रीप इरिगेशन चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे, चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे, आणि त्यातल्या 60 to 70% वॉटर याच कम्पेअर टू ड्रीप इरिगेशन सिस्टमचा काय होतो आहे सेव्ह होतो आहे. म्हणून जर तुमचा बगीचा 10 वर्षाच्या वर असेल, 5 वर्षाचा वर असेल, तर इनलाईन लॅटरल 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर म्हणजे इनलाईन लॅटरलच्या आतमध्ये 50 सेंटीमीटरचा का स्पेसिंग असतो ड्रिपरची, तो जर इनलाईन लॅटरल जर तुम्ही जर वापरल्या तर एका झाडाच्या मागं जवळजवळ 10 ते 12 ड्रिपर येतात. तर हे 50 बाय 50 सेंटीमीटरचा इनलाईन लॅटरल 5 वर्षाच्या झाडाला चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. 3 वर्षापासून ना मूळ त्याच्यामध्ये लटकलेला आहे, ना मुळाचा काही प्रॉब्लेम झालेला नाही, ना सिस्टम एकदम चालू आहे. फक्त एक काळजी घ्यायची आहे, तुम्हाला 1 एकर जागा असेल, 1 हेक्टर जागा असेल, तर तुम्हाला याकडच्या बाजूला 3 फ्लश वाल, याकडच्या बाजूला 3 फ्लश वाल, 6 फ्लश वाल द्यायचे आहेत. जेव्हा केव्हा हे सिस्टम चालू करता त्यावेळेस त्या फ्लश वाल काय करायचा 2-4 मिनटं 5 मिनटं चालू करून ठेवायचा. जो काही इनलाईन लॅटरलमध्ये शॅन म्हणा, डुन्स म्हणा, अलगी म्हणा साचलेली असेल ते काय होईल वासआउट होऊन बाहेर निघून चालले जातील. तर या सबसर्फेस ड्रीप इरिगेशनला असं कोणतं, आणि पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होतो. 60 ते 70% पाणी होतं, कारण इव्हॉपरेशन लॉसेस 100% रिड्यूस होतात. इव्हॉपरेशन लॉसेस ह्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळे सबसर्फेस ड्रीप इरिगेशन हे खूप चांगल्या प्रकारे प्रणाली आहे. आता हा DSTचा प्रोजेक्ट आहे, काय सेन्सर बेस इरिगेशन सिस्टम्स. DST स्पॉन्सर प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये सेन्सर बेस इरिगेशन सिस्टम आम्ही जवळजवळ 5-6 सेन्सर्स त्याच्यामध्ये लावलेले आहेत, प्लॉटमध्ये लावलेले आहेत, आणि 5-6 सेन्सर सोलार बेस सिस्टम्स काय ते सोलार एनर्जी स्टोअर होऊन हे सिस्टम ॲटोमॅटिक काय करतो रन करतो आहे होतो आहे. तर म्हणजेच काय जमिनीमधला सेन्सर्स काय करतो आहे एक कंट्रोलर डिझाईन केलेला आहे. जमिनीमधला सेन्सर त्या कंट्रोलरला सांगतो आहे. कंट्रोलरचा सेन्सर जो कंट्रोलर काय करतो आहे एक इकडं मोटराईज व्हाल्व ठेवलेला आहे त्या इरिगेशन रूममध्ये. त्या मोटराईज व्हाल्वला सांगतो आहे की पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट जमिनीमधला कमी झालेला आहे, तर तुम्ही काय करा सिस्टम चालू करा. हा मोटराईज व्हाल्व वॉटर मीटरला सांगतो आहे. वॉटर मीटर काय करतो आहे ॲटोमॅटिक पाण्याचा सप्लाय, पाण्याचा फ्लो देतो आहे. तर जेवढा मी ते सेट करून ठेवलेलं आहे की जमिनीमध्ये न्यू लिपिनिसला किती पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट असायला पाहिजे, क्रॉप डेव्हलपमेंटला किती पर्सेंटेज म्हणजे तोच कंट्रोलर दिलेला आहे. तेवढा पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट जमिनीमध्ये आलं तर सिस्टम ॲटोमॅटिक बंद होणार. तो पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट कमी झालं की ॲटोमॅटिक सिस्टम चालू होणार. आणि हे मोबाईल बेस आहे ॲटोमॅटिक सिस्टम हे चालू होतं आहे. याच्यामध्ये ही जवळजवळ 40-50% पाण्याची बचत होतो आहे, आणि ह्याच्यामधले यील्ड पण चांगल्या प्रकारे 20-25-30% वाढून आलेला आहे. हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मल्चेस जो आहे तर हो जी. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मल्चेस जो आहे तर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मल्चेस वापरते वेळेस हे उन्हाळ्याच्या वेळेस म्हणजे जैविक आणि अजैविक जे मल्च आहे जे आच्छादन जर वापरले तर तुमचा 20-25-30% पाण्याची बचत पण होतो आहे. आणि त्यातल्या त्यात काय होतो आहे की संत्रा बगीचाला अजैविक खत म्हणजे इनऑर्गॅनिक मल्च जर वापरायचा असेल तर ते परवियस टाईप ऑफ मल्च जो आहे परवियस टाईप ऑफ मल्च चा परफॉर्मन्स ब्लॅक पॉलिथिन 100 मायक्रॉनना वापरण्यापेक्षा परवियस मल्च जर वापरले, वीड मॅट जर वापरले तर त्याचा प्रभाव
संत्रा बागेवरती किंवा कोणत्याही हॉर्टिकल्चर क्रॉपवरती चांगल्या प्रकारे आलेला आहे. याचा प्रभाव डाळिंबामध्ये पण चांगला दिसला आहे. आणि ऑर्गॅनिक मल जो आहे, तुम्हाला लोकली जो काही तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल असेल, तो मटेरियल जर तुम्ही संत्रा बगीच्यामध्ये झाडाच्या खाली कॅनोपीच्या खाली जर टाकल्या तर ही पाण्याची बचत आणि ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये तयार होतो आहे. हे स्पर्शिंड. हां, आता प्रश्न एक आहे की ज्या वेळेस आपण बगीच्याला तणावरती सोडतो त्यावेळेस किती पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट जमिनीमध्ये असलं तर तुमचा पाण्याची म्हणजे पानगळ होतो. तर जमिनीमध्ये जवळजवळ 13% मॉइश्चर कंटेंटपर्यंत म्हणजे आलं जमिनीमधला, तर काय होतो की तुमची पानगळ होणं चालू होतो. आता ही जी पानगळ आहे ही पानगळ 100% करायचं. डाळिंबामध्ये 100% करतात, पण संत्र्यामध्ये मोसंबीमध्ये 100% नाही करायचं. ती 40% 50% पानगळ केली तर अतिउत्तम होईल, चांगला होतो. आणि तशाच प्रकारे रिसर्च फाइंडिंग पण आहे. PDKV अकोल्याचा पण आहे आणि CCRI नागपूरचा पण आहे. आता मंथली वॉटर रिक्वायरमेंट ट्रेस केलेला आहे. आंब्या बहारामध्ये आहे, मिर्ग बहारामध्ये आहे, हस्तबहारामध्ये आहे. जनरली शेतकऱ्यांना 2 प्रश्न पडतात ज्यावेळेस मिर्ग बार घेते टेस्टवरती सोडतात, पाऊस काही येत नाही. पाऊस जर नाही आला तर शेतकऱ्यांचे बरेच फोन येत राहतात काय करायला पाहिजे. तर त्यावेळेस थोडाफार इरिगेशन द्यायला पाहिजे त्याला सेव्ह करण्यासाठी. आणि जवळजवळ 50-60 लिटर पाणी देऊन जोपर्यंत पावसाळा येत नाही तोपर्यंत त्याला तशा प्रकारे झाडाला सर्वाईव्ह करायसाठी ठेवायला पाहिजे. दुसरा प्रश्न येतो की टेम्परेचर सडनली वाढून जातो मार्च, एप्रिल, मेमध्ये, त्यावेळेस काय करायला पाहिजे. तर तो जो पार्शियल रूट झोन ड्रायिंग इरिगेशन सिस्टम मी तुम्हाला जे सांगितली होती, पार्शियल रूट झोन ड्रायिंग इरिगेशन सिस्टम काय करतो, एक दिवस या साईडला पाणी द्यायचं, त्याच्या 2 दिवसानंतर या साईडला पाणी द्यायचं. आता एक दिवस या साईडला पाणी दिलं आणि 2 दिवसानंतर दुसऱ्या साईडला दिलं, इकडचं बंद केलं आणि इकडं चालू केलं, तर त्याच्यामध्ये काय होतो, एक ABA गॅस तयार होतो. मुळांमध्ये ABA गॅस तयार होतो, ॲब्सिसिक ॲसिड तयार होतो. आणि ॲब्सिसिक ॲसिड काय काम करतो, ट्रान्सपिरेशन म्हणजे उत्सर्जन थांबवण्याचा कोणताही साधन जगामध्ये नाही आहे. तर हा ॲब्सिसिक ॲसिड ABA ॲसिड काय करतो की झाडाच्या पानामधला ट्रान्सपिरेशन रेट थांबवण्याचा काम करतो. त्याच्यामुळे हा पार्शियल रूट झोन ड्रायिंग इरिगेशन सिस्टम खूप चांगली आहे. नाही तर मग 2% केवलिन स्प्रे करतात, ते पण चांगलं आहे. वेळेच्या अभावामुळे साहेब येऊन राहिलेले आहेत, त्याच्यामुळे मी थोडा आटोपता घेतो आहे. आणि आखरीला मी एवढा सांगतो की पाण्याचं मूल्यांकन जर केलं, व्हॅल्यूम ऑफ वॉटर जर तुम्ही काढलं तर एका हेक्टरमध्ये जवळजवळ 277 या 78 झाडं असतात 6 मीटर बाय 6 मीटर स्पेसिंगवरती. त्यावेळेस एका झाडामागे 30 ते 40 मीटर क्यूब पाणी लागतो. एका पुऱ्या क्रॉप प्रोडक्शन सायकलमध्ये 300 दिवसामध्ये 30 ते 40 मीटर क्यूब पाणी लागतो. एका हेक्टरमध्ये जवळजवळ 8 ते 11 हजार लिटर पाणी लागतो. आणि एका लिटरची किंमत आपण 1 पैसा जरी का घेतलं तर पुऱ्या वर्षभराला एका हेक्टरला 8 ते 11 लाख रुपये लागतात. 1 पैसा पाण्याचा एका लिटरची किंमत घेतलं तर 8 ते 11 लाख रुपये लागतात. म्हणून पाणी उंमत जास्त देऊ नका, उंमत कमी पण देऊ नका, जेवढी गरज आहे तेवढा तुम्ही द्या. आणि आखरीला तुम्ही मला सर्वांनी ऐकून घेतलं त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि मी इथंच आपला आटोपता घेतो. नमस्ते. हां, धन्यवाद साहेब. एक अतिशय चांगलं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना, संत्रा बागायतदारांना केलं. याबद्दल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून मी आपलं धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आता आपले दुसरे मार्गदर्शक जे आहे डॉक्टर DM पंचभाई साहेब, हे 2010ला आपलं इंडो इस्रायल हा जो प्रकल्प आला होता, सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांना या वाटत होतं की बा या झाडं पडतील, जे काही अडचणी लोकांना पडत नव्हतं. पण त्यावेळेस काही आम्ही लोकांनी सुरुवात केली आणि आज आपला बेडवरच्या झाडाचं संत्रा असेल, मोसंबी असेल, निंबू असेल किंवा आंबा असेल, तर बेडवर जे झाडं आपण लावतो त्याचा एक अतिशय चांगला फायदा आपल्या संत्रा बागायतदारांना दिसत आहे. आता आपल्याला सांगायला जास्त गरज नाही आहे. आता आम्ही एक त्याच्यामध्ये बरेच शेतकरी एक चांगलं काम करत आहे. तर मी विनंती करतो डॉक्टर DM पंचभाई साहेबांना की संत्र्याची जे बेडवर लागवड आणि भविष्यामध्ये हे कशी खूप मोठी गरज आहे
याबद्दल ते आपल्या सर्व संत्रा बागायतदारांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मनोज भाऊ. सर्वांना नमस्कार. मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर गणमान्य व्यक्ती, डॉक्टर दिलीपजी घोष, दिवे साहेब, नंतर आमचे मित्र उंदिरवाडे साहेब, डी टी मेश्रामजी, इंगळेजी, आमचे विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरभाऊ वानखेडे साहेब आणि या विभागाचे जे डी ए, तसेच मनोजभाऊ जंजाळ. प्रेक्षकामध्ये आमचे मित्र मिलिंदजी शेंडे, डॉक्टर काटकर, डॉक्टर घोष, डॉक्टर राऊत, या सर्वांना आणि सर्व शेतकरी बंधूंनो, जसं मनोज भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आपण 2010पासून इंडो इज्राईल तत्वावर आपल्या भागामध्ये संत्र्याची लागवड कशी करावी आणि उत्पादकता आणि क्वालिटी ही कशी वाढवता येईल याबद्दल आम्ही शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये बऱ्याच ट्रेनिंग घेऊन डेमो फार्म करून आपण एक टेक्नॉलॉजी या विभागासाठी विकसित केली. त्यामध्ये संत्र्यामध्ये आपण पाहिलं की यामध्ये साधारणपणे आपण महाराष्ट्राचा जर सिनियर पाहिलं तेव्हा साधारणपणे आपली जी प्रोडक्टिव्हिटी होती ही 7 ते 8 टनाची प्रोडक्टिव्हिटी प्रति हेक्टरी होती. आपण त्याच वेळेला मला इस्रायलला पण जाण्याचा योग आला आणि त्यामध्ये इस्रायलचा संत्रा आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी, त्याची क्वालिटी याचा जर आपण कंपेअर केलं तर आपली साधारणपणे 8-9 जास्तीत जास्त 10 टनाची प्रोडक्टिव्हिटी आणि त्यामध्ये तेव्हा आपण इस्रायलची जर तुलना केली तर त्यामध्ये साधारणपणे 30 ते 35 टनापर्यंत त्यांची उत्पादकता, म्हणजे साधारणपणे 3 ते 3.5 पट उत्पादकता ही इस्रायलची जास्त होती. आपण जमिनीचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये पाऊसमान जो आहे, ज्या भागामध्ये आपण संत्रा लावतो त्या भागामध्ये साधारणपणे 800 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. इस्रायलमध्ये इस्रायलचा जर विचार केला तर त्याचा ॲन्युअल रेनफॉल जो आहे हा साधारणपणे 300 ते 350 mm आहे. त्यांच्या जमिनी बघितल्या तर फार उथळ आणि हलक्या प्रकारच्या जमिनी आहेत. त्याच्या उलट आपल्या भागामध्ये फार उत्कृष्ट सुपीक काळ्या कसदार जमिनीमध्ये आपण संत्रा लावतो. आणि याचा विचार जर केला तर आपल्या जमिनी उत्कृष्ट आहेत, पाण्याचं प्रमाण हा उत्कृष्ट आहे, पाऊसमान जास्त आहे, तरीसुद्धा आपल्या भागामध्ये हा उत्पादकता ही फार कमी आहे. आणि त्या अनुषंगाने ही उत्पादकता कशी वाढवता येईल, आम्ही हा प्रोजेक्ट जेव्हा हातात घेतला तर मलासुद्धा असं वाटायचं की आपण कमीत कमी 25 टनापर्यंत जरी पोहोचलो तरी आपण या प्रोजेक्टमध्ये आपलं जे खरं यश पाहिजे ते आपल्याला मिळवता येईल. आणि त्या अनुषंगाने आम्ही पहिल्यांदा वेगवेगळे प्रयोग घेतले आणि त्यामध्ये या नागपूर ज्या कृषी महाविद्यालय नागपूरमध्ये संत्रा गुणवत्ता केंद्र आपण स्थापन केलं. त्यामध्ये बऱ्याचशा लोकांशी चर्चा केली आणि याचा मेन जे उद्देश जे ठरवलं की आपली प्रोडक्टिव्हिटी ही कशी वाढवता येईल, आपल्याला कमीत कमी 30 ते 35 टनापर्यंत किंवा कमीत कमी 25 टनापर्यंत तरी कसं नेऊ, हा एक मोठा उद्देश ठेवून आपण हा प्रोजेक्ट हातात घेतला. आणि आपल्या केंद्रावर तर आपण प्रयोग घेतले नाही तर आपण शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मॉडेल फार्म कसे डेव्हलप करता येतील ते सुद्धा अमरावती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा आम्ही 1-1 हेक्टरवर प्रयोग घेतले आणि त्यामधून आपण वेगवेगळे निष्कर्ष आपण विदर्भासाठी दिले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या जे रोपवाटिका आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पर्टिक्युलरली विदर्भामध्ये वरुड, मोर्शी, काटोल, कळमेश्वर या भागाचा जर विचार केला तर साधारणपणे 2 कोटीपर्यंत सॅपलिंग म्हणजे कलमा तयार केल्या जातात. परंतु यामध्ये आपल्याकडे जमिनी ह्या फार कमी आहेत आणि वारंवार एकाच ठिकाणी नर्सरी होत असल्यामुळे त्यामध्ये फायटोप्तोराची लागण हे नर्सरीपासूनच होते आणि त्यामुळे आपल्याला नर्सरीपासून आपल्याला फायटोप्तोराची लागण कशी कमी करता येईल त्यासुद्धा कंटेनराइज नर्सरी, मॉडेल नर्सरी आपण डेव्हलप केल्या. विदर्भामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये साधारणपणे 4 नर्सरीज आपण डेव्हलप केल्या. त्यामध्ये कृषी महाविद्यालय नागपूर असेल, काटोल असेल, अकोल्याला आणि अचलपूरला अशा 4 नर्सरी आपण विकसित केल्या. शासनाच्या माध्यमातून सुद्धा आमचे मित्र शेंडेसाहेब होते आणि भोसले साहेब यांच्यासुद्धा मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने
आपण सुसुंद्रीला आणि कळमेश्वरला ह्या 2 नर्सरी शासनाच्या सुद्धा डेव्हलप करून दिल्या. अशा एकूण 6 मॉडेल नर्सरीज आपल्या विभागामध्ये आहेत आणि साधारणपणे 7 ते 8 लाखापर्यंत रोपं आपण कंटेनराइज नर्सरीमधून तयार करतो आहोत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की गादीवाफावर लागवड करणं. आपण संत्र्यामध्ये आपण पाहिलं तर पहिली जी समस्या आपल्याला जी भेडसावते आहे ते फायटोप्तराची आहे आणि अलीकडच्या 4-5 वर्षापासून आपण पाहतो की फ्रूट ड्राफ हा मोठा इशू आपल्या या संत्र्यामध्ये दिसतो आहे. हाताशी फळं येतात, हार्वेस्टिंगच्या आधी फार मोठ्या प्रमाणात फळगळ होते आणि त्या माध्यमातून आपल्याला आर्थिक नुकसान फार सोसावं लागते आणि त्याला प्रमुख कारण फळगळीचं आपण प्रमुख कारण जर बघितलं तर हे अवकाळी आलेला पाऊस, पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होत नाही. आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. आपल्याला वरून जरी पाणी साचलेलं आहे की नाही हे दिसत नसलं तरी जमिनीमध्ये मात्र फार ओलावा जास्त काळपर्यंत टिकून राहतो आणि त्यामुळे आपल्या जमिनी लवकर वापसा कंडिशन्समध्ये येत नाही. आणि संत्र्याचं एक प्रिन्सिपल समजा आपण लक्षात ठेवलं की आपल्या जमिनी ज्या ठिकाणी आपली बाग लावतो आपण त्या जास्तीत जास्त काळापर्यंत वापसा कंडिशनमध्ये किंवा वापशात कशा राहतील तो प्रिन्सिपल ठेवून जर आपण गादीवापर लागवड केली, पाण्याचा उत्तम निचरा जर केला तर त्यामधून पाण्याचा जो जास्तीचा जो पाणी आहे तो निघून जातो. हवा जमिनीमध्ये किंवा त्या बेडमध्ये खेळती राहते आणि त्यामुळे मुळा ह्या कुठल्याही फायटोप्तराला बळी पडत नाही. फायटोप्तरापासून मुक्तता मिळवता येते. आणि दुसरा मुख्य जो उद्देश आम्ही जेव्हा हे प्रयोग हातात घेतले तेव्हा फळगळ मात्र कमी होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये एका दिवसात तुम्ही पाहिलं की 200-300 mm पर्यंत पाऊस आपल्या भागात पडतो. साधारणपणे 1 ते 2 दिवसपर्यंत सॅच्युरेटेड कंडिशन्स आपल्या बागेमध्ये असते. रेस्पिरेशन हा होत नाही आणि त्यामुळे 3ऱ्या 4थ्या किंवा त्या आठवड्याभरात आपले फळं हे खाली येतात. आणि त्यामुळे ह्या ज्या शेतकऱ्याकडे गादीवाफावर लागवड केली असेल त्या भागामध्ये काय होते की पाणी हा निघून जातो आणि वापसा हा नियमित त्या बागेमध्ये असतो. त्यामुळे ज्या बागेमध्ये जरी जास्त पाऊस आला तरीसुद्धा त्या ठिकाणी फळगळ होत नाही आणि म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करणं महत्त्वाचं आहे. दुसरा प्रयोग आम्ही हातात जे घेतले जे प्रुनिंगचे, आपल्या भागामध्ये छाटणी तंत्रज्ञानाचा वापर फार कमी प्रमाणात होतं आणि त्यामुळे आपण इस्रायलमध्ये पाहिलं किंवा वेगवेगळ्या देशामध्ये पाहतो तर त्यामध्ये छाटणी हे एक रेग्युलर प्रॅक्टिस आहे, ते आपल्या भागामध्ये नव्हती. आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा भारतामध्ये एक मशीन्स आणली, ट्रॅक्टर चलित जी मशीन आणली प्रुनिंग मशीन, त्याचेसुद्धा प्रयोग हजारो शेतकऱ्याकडे आपण या विदर्भामध्ये दिलं. आधी ती एकच मशीन होती, त्यानंतर त्याचा फार डिमांड खूप वाढली. त्यानंतर आपण या विदर्भामध्ये 4 मशीन्स आणल्या, त्यामध्ये एक नागपूरला आहे, एक काटोलला आहे, अचलपूरला आहे आणि एक अकोल्याला. वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा आपण एक मशीन त्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणल्या आहेत. त्याचासुद्धा वापर आमचे शेतकरी बंधू करत आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रुनिंग केल्यामुळे काय होते की आपण इस्रायलचा जर उहापोह केला तर त्यामध्ये बाग जी आहे जास्तीत जास्त 7 ते 8 फुटापर्यंत ते वाढू देतात, जेणेकरून हार्वेस्टिंगला आणि मॅनेजमेंट प्रॅक्टिसला ते सोपं जाते. आणि फळांची जी क्वालिटी आहे ती फळांची क्वालिटीसुद्धा त्यामध्ये उत्कृष्ट फळं येतात. आणि आपल्या भागामध्ये आपण पाहिलं तर साधारणपणे 25 ते 30% फळं ही फार अंडरसाईज म्हणजे चुरी जे आपण म्हणतो हे 30% फळं आपल्याला चुरीच्या आकाराचे भेटतात आणि त्यालासुद्धा मार्केट नसतो. म्हणजे आधीच उत्पादकता कमी, त्यामध्ये चुरीचं प्रमाण कमी आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक जे मिळकत आहे त्यामध्ये कमी होते. आणि या सर्व प्रयोगाचा आपण जर अवलंब केलं तर त्यामध्ये आपल्याला हे तुम्हाला सांगितलं की हा सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सिट्रस संत्रा गुणवत्ता केंद्र हे नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्या ठिकाणी प्लांटिंग मटेरियलसुद्धा उपलब्ध आहे. नंतर या प्रयोगातून आपण ज्या 3 टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगितल्या की ते 3 टेक्नॉलॉजीमध्ये मॉडेल नर्सरी टेक्निक ह्या डेव्हलप केल्या की जेणेकरून पॉलिथिन बॅगमध्ये रोपं कसे तयार करता येतील, फायब्रस सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे फायटोप्थोरा फ्री डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल आपल्याला या शेतकऱ्यांना देता येतो. दुसरं म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग. आपण नेहमी 6 मीटर बाय 6 मीटर या अंतरावर किंवा 20 बाय 20 फुटावर आपण लागवड करतो. त्यामध्ये साधारणपणे 277 झाडं हे प्रति हेक्टरी बसतात. परंतु आम्ही पहिल्यांदा की हाय डेन्सिटीचे प्रयोग हातात घेतले, त्यामध्ये 6 मीटर बाय 2 मीटर, 6 मीटर बाय 3 मीटर, 6 मीटर बाय 4 मीटर, 6 मीटर बाय 6 मीटर अशा 4 स्पेसिंगचे प्रयोग आपण आपल्या सेंटरवर आणि शेतकऱ्यांच्या शेतावरसुद्धा ज्या ठिकाणी डेमो फार्म डेव्हलप केले तिथंसुद्धा डेव्हलप केल्या. आणि यामध्ये गादीवाफा जो तयार केला
त्यामध्ये गादीवाफा जो आपण या ठिकाणी तयार केला की त्यामध्ये आपण पहा गादीवाफ्याची जी दिशा, पहिल्यांदा दिशा आपण ठरवायची की ती उत्तर दक्षिण दिशा असावी की जेणेकरून पूर्वेकडचा सूर्यप्रकाश आणि पश्चिमेचा सूर्यप्रकाश हा दोन्ही बाजूंना त्या दोन्ही म्हणजे संत्र्याच्या ओळीला मिळेल आणि त्या ठिकाणी त्याचा उपयोग फुलधारणेसाठी आणि फळधारणेसाठी होतो. दुसरा आपण फोटोमध्ये बघतो की त्यामध्ये कितीही पाऊस जरी आला तरी आपण त्या झाडाजवळ आपण जाऊ शकतो, निरीक्षणे करू शकतो आणि त्या ठिकाणी मुळांच्या झोनमध्ये हे पाणी साचून राहत नाही. हे फार उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण सपाट जमिनीवर आपण जेव्हा लागवड करतो, खड्डे तयार करतो, ती जमीन भुसभुशीत असते आणि त्या ठिकाणी दलदली सारखं वातावरण तयार होतो आणि नंतर त्या लहानपणापासूनच त्या ठिकाणी मूळ कुजव्या नावाचा जो रोग आहे किंवा फायटोप्तोराची लागण आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसते. आणि या प्रकारे गादीवाफा तयार केला. गादीवाफा तयार करत असताना हा साधारणपणे 10 फूट रुंदीचा म्हणजे 3 मीटर रुंदीचा असावा. त्याची उंची साधारणपणे 40 ते 50 सेंटीमीटर असावी. आणि दिशा जी आहे ही पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे दिशा ही उत्तर दक्षिण दिशेने हा गादीवाफा तयार करावा. सिंचनाचं जसं मेश्राम साहेबांनी सांगितलं तसंच आधीपासूनच आपल्याला या ठिकाणी 2 लॅटरलचा वापर करणं गरजेचं आहे की जेणेकरून मुळांची जी वाढ होते, ज्या ज्या ठिकाणी ओलावा असेल त्या त्या दिशेने मुळं वाढतात आणि त्यामुळे आधीपासूनच समजा पूर्ण बेड ओला होईल या अनुषंगाने आपण साधारणपणे 50 सेंटीमीटर इनलाईन ड्रिपर वापरला. 4 लिटर प्रति अवरचे या कॅपॅसिटीचे ड्रिपर वापरले आणि या ठिकाणी या 2 लॅटरल आपण या ठिकाणी जर वापरले तर त्याचा उपयोग हा पूर्ण गादीवाफा हा नेहमी वापसा कंडिशनमध्ये असतो, ओलावा असतो आणि त्यामुळे त्याच्यात पूर्ण बेड हा फायब्रस रूट सिस्टम जर आपण पाहिलं तर फायब्रस रूट सिस्टम ही उत्तम प्रकारे या ठिकाणी डेव्हलप होते. कुठेही पाणी साचून राहत नाही. त्यामुळे मूळ कुजव्या किंवा फायटोप्तोरा याचीसुद्धा लागण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला एकसारखी युनिफॉर्म बाग आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करता येतो. नंतर याचं कॅनोपी मॅनेजमेंटसुद्धा करणं गरजेचं आहे. आम्ही जसं सांगितलं की 4-5 प्रकारच्या स्पेसिंग वापरल्या. त्यामध्ये 6 मीटर बाय 3 मीटर म्हणजे 20 फूट बाय 10 फूट ही जी स्पेसिंग आहे, हा जो अंतर आहे हा आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त उत्कृष्ट आढळलेला आहे. त्यामध्ये साधारणपणे पहिल्या जी लागवड करत असतो त्यापेक्षा डबल प्लांट पॉप्युलेशन या ठिकाणी मिळते. त्यामध्ये साधारणपणे 555 झाडं एका हेक्टरमध्ये बसतात आणि त्यामध्ये प्रुनिंग किंवा कॅनोपी मॅनेजमेंटसुद्धा करणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 फुटापर्यंत सिंगल स्टेम तो झाड राहील याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे चारही बाजूने 4-5 फांद्या वाढतील, साधारणपणे 3 फांद्या मोठ्या आणि नंतर त्याचा घेरा उत्कृष्ट होईल हे सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पहिली जी छाटणी करतो आपण टॉपिंग, ही पहिली टॉपिंग साधारणपणे 3 फुटावर करावी. दुसरी टॉपिंग साधारणपणे 4.5 फुटावर करावी. तिसरी टॉपिंग हे 6 फुटावर आणि फायनल टॉपिंग हे 8 फुटावर करावी. जेणेकरून आपला जो सांगाळा तयार होतो आणि त्या सांगाळ्यानुसार आपण दरवर्षी आपण जर टॉपिंग करत असलो, आम्ही प्रुनिंगमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग घेतले. 8 फुटावर, 10 फुटावर आणि 12 फुटावर. एक फार मोठा जर झाड वाढला आणि नंतर आपण कॅनोपी मॅनेजमेंट करतो म्हटलं तर फार खरड छाटणी करावं लागते. 1 वर्ष आपल्याला उत्पादन मिळत नाही. परंतु तुम्ही स्टार्टिंगपासून जसं मी सांगितलं 3 फूट, 4.5 फूट, 6 फूट, 8 फूट याप्रमाणे आपण कॅनोपी मॅनेज केलं, त्याचा सांगाळा डेव्हलप केलं तर ते दरवर्षी आपल्याला 10 फुटावर त्याचे शेंडे मारणं हे सोपं जाते. आणि आपण जे प्रयोग घेतले प्रुनिंगमध्ये सुद्धा त्यामध्ये 10 फूट जमिनीपासून 10 फुटावर समजा आपण टॉपिंग करत गेलो तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फळधारणा, फळांची क्वालिटी ही उत्कृष्ट. आपण पहिल्या वर्षी जेव्हा म्हणजे यामध्ये या पद्धतीने समजा लागवड केली तर आपण 4थ्या वर्षी पहिला क्रॉप घेतला. 4थ्या वर्षी पहिला क्रॉप घेतला तेव्हा साधारणपणे 16 ते 18 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळालं. दुसऱ्या वर्षी म्हणजे 5व्या वर्षी आपण जेव्हा पीक हार्वेस्ट केलं त्या वर्षी आपल्याला साधारणपणे 24 ते 26 टनापर्यंत उत्पादन मिळालं. आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी आपल्याला साधारणपणे 32 ते 36 टनापर्यंत आपण उत्पादकता या ठिकाणी घेऊ शकलो. आणि म्हणून आपण साधारणपणे जी इस्रायलची प्रोडक्टिव्हिटी आमचे आज काही शेतकरी आहेत ते साधारणपणे 50 टन प्रति हेक्टरीपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि जी काही डेमो फार्म होते आम्ही घेतलेले त्यामध्ये इव्हन 6 बाय 6 मीटरवर लागवड केलेली जुनी बागेमध्ये हा तंत्रज्ञानाचा वापर केला, छाटणी केली, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं, पाण्याचं व्यवस्थापन केलं.
कीटक आणि म्हणजे पेस्ट आणि डिसीज मॅनेजमेंट ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी 2 हेक्टर म्हणजे आपण 110 टनापर्यंत आपण उत्पादन घेतलं. म्हणजे या आपल्या संत्र्याची जी पोटेन्शियल आहे, उत्पादन क्षमता आहे, ही साधारणपणे 55 टनापर्यंत आपण घेऊ शकलो. म्हणजेच आपला संत्रा हा उत्पादन क्षमतेमध्ये कमी नाही, आपल्याला मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, त्या टेक्नॉलॉजी वापर करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे 35 ते 40 हजार हेक्टरपर्यंत या टेक्नॉलॉजीचा वापर लागवडीसाठी झाला. परंतु मी फील्डमध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी हाय डेन्सिटीचे प्रयोग म्हणजे लागवड झाली. 2 लॅटरलचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु या ठिकाणी बेड करायला थोडंसं मागं पुढं पाहतात. बेड पहिल्यांदा आपण JCBचा वापर केला तर या ठिकाणी साधारणपणे 30 ते 32 हजार प्रति हेक्टरी खर्च येतो. परंतु त्याचाच वापर आपण पलटीच्या नांगराने जर केला आणि गादीवाफ्याची उंची जरी 50 सेंटीमीटरपर्यंत करता आली नाही, ती 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती करता येते. आणि त्या अनुषंगाने या पलटीच्या नांगराचा सुद्धा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये गादीवाफे तयार करता येतात. परंतु यानंतर गादीवाफ्यावर लागवड करणं हे गरजेचं आहे. आपण मनरेगा असेल, महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा याचं इस्टिमेट काढलं आणि साधारणपणे 2,10,000 हा या प्रति हेक्टरचा खर्च या ठिकाणी आपण शासनाच्या स्कीममधून सुद्धा या ठिकाणी 100% सबसिडीवर घेता येईल अशी सुद्धा या ठिकाणी योजना आखून आपण महाराष्ट्र शासनाला आणि त्याच्या GR सुद्धा काढून दिलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी नवीन लागवडीसाठी याचा अंतर्भाव करावा आणि याच पद्धतीचा वापर करून आपण संत्रा लागवड करावी. यामध्ये आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंटसुद्धा कसं करता येईल त्या ठिकाणी ह्या आपण वेगवेगळे शेड्यूल्स या ठिकाणी दिले. आणि त्यामुळे नत्राचा वापर, स्फुरदचा वापर आणि पालास आणि मायक्रोन्यूट्रिएंट याचासुद्धा वापर त्याच्या ग्रोथ स्टेजेसनुसार जसं मेश्राम साहेबांनी सांगितलं की फुलधारणेच्या वेळेस, फळधारणेच्या वेळेस, फ्रूट डेव्हलपमेंटच्या वेळेस आणि मॅच्युरिटीच्या वेळेस वेगवेगळ्या खताच्या मात्रा या 4 स्टेजमध्ये आपण जर दिल्या तर त्याचा उपयोग हा जास्तीत जास्त बट्टीदार फळं, जास्तीत जास्त 70 mm वरची जी फळं पाहिजे आपल्याला त्या फळामध्ये रूपांतरित करण्याकरता त्याचा वापर होतो. आणि या टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर आपण साधारणपणे 80 ते 85% फळं ही आपल्याला A ग्रेडची मिळतात. B ग्रेडची साधारणपणे 10 ते 15% आपल्याला चुरी या ठिकाणी अजिबात मिळत नाही. आणि म्हणून मार्केटमध्ये भाव या पद्धतीनं पिकवलेला संत्रा हा जास्तीत जास्त मिळतो. आपण प्रुनिंगचं सुद्धा सांगितलं की प्रुनिंगमध्ये आपण प्रुनिंग कधी करायला पाहिजे आणि किती करावी हा फार महत्त्वाचा इशू आहे. तर प्रुनिंग सर्वसाधारणपणे आंब्या बहारासाठी हे पहिल्या बहाराची फळं काढल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे डिसेंबरचा 3रा आठवडा आणि जानेवारीचा 1ला आठवडा या पिरियडमध्ये आपण प्रुनिंग किंवा छाटणी केली तर यामध्ये फ्लावरिंग आणि फ्रुटिंग उत्कृष्ट दिसते. त्या वेळात आपण जर प्रुनिंग केली त्यामध्ये फळधारणा हा उत्कृष्ट होतो आणि आपल्याला यील्डसुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे. आपण हे सर्व प्रयोग आपल्या फार्मवर आणि शेतकऱ्यांच्या बगीच्यामध्ये सुद्धा म्हणजे केलेले आहेत विदर्भामध्ये. त्यामुळे प्रुनिंग केल्यानंतर वरची जर टॉपिंग केली तर एकसारखा एक चौकोनी वाल तयार होते आणि त्यामध्ये सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त खोडापर्यंत जातो. फांद्यांची संख्या त्या ठिकाणी वाढते, पानांची संख्या वाढते. पानांची संख्या वाढवणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये सर्वसाधारणपणे एक संत्रा आपल्याला मोठा करायचा असेल किंवा पोसवायचा असेल तर एका संत्र्यामागे साधारणपणे 40 पानं असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सांगतो की साधारणपणे एका झाडापासून 1000 फळं आपल्याला पाहिजे आहेत, उत्कृष्ट प्रतीचे फळं पाहिजे आहेत. तर त्या झाडावर कमीत कमी 40,000 पानं हे कसे राहतील हे सुद्धा मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या फळाची क्वालिटी आपल्याला उत्कृष्ट ठेवता येईल. हे प्रुनिंग केल्यानंतरची ही फळधारणा मॅक्झिमम कॅनोपीमध्ये किंवा आतल्या भागामध्ये पेटीमध्ये जो माल म्हणतो त्या प्रकारची फळधारणा होते. सर्व फळं ही पानांनी कवर झालेली असतात. त्यामुळे खूप प्रखर जरी ऊन असलं तर त्या फळावर सुद्धा चट्टा पडत नाही. आपण मॅक्झिमम बगीचे जर पाहिलं तर फळांची संख्या फार जास्त दिसते, पानं कमी दिसतात आणि अशा प्रकारचे बगीचे आपल्याला दुसऱ्या वर्षी जास्तीत जास्त सलाटताना दिसतात आणि तिसऱ्या वर्षी मॅक्झिमम ठिकाणी ते मरतात. आणि त्यामुळे आपल्याला पानांची संख्यासुद्धा कशी जास्तीत जास्त राखता येईल याकडे सुद्धा
लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणीचा प्रयोग आणि पाणी व्यवस्थापन ह्या 3 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर पानांची संख्या ही आपल्याला वाढवता येते. आपण बघतो की दरवर्षी किंवा आपल्या भागामध्ये जे आपण नेहमीप्रमाणे लागवड करतो आणि संत्र्याचं झाड साधारणपणे 18 ते 20-22 फुटापर्यंत वाढतो. संत्र्यामध्ये जो बहार येतो हा टर्मिनल फ्लावरिंग आहे, त्यामुळे शेंड्याकडे फळधारणा होते आणि शेंड्याकडे फळधारणा झाल्यामुळे की फळांचा वेट वाढल्यानंतर त्या फांद्या वागतात, काही अंशी त्या मोडतातसुद्धा. आणि ते होऊ नये म्हणून आपण साधारणपणे एका झाडाला 8 बांबूचा आधार देतो. 8 बांबू घ्यायलासुद्धा फार मोठा खर्च, लेबरचा खर्च येतो. आणि आपण विदर्भामध्ये तुम्ही मॅक्झिमम बगीचे फिरा तर मॅक्झिमम बगीच्यामध्ये ही प्रॅक्टिस आपल्याला दिसते. त्याच काळामध्ये आम्ही इस्रायलमध्ये फिरलो, बरेचसे बगीचे पाहिले. त्या ठिकाणी एकही बगीच्यामध्ये हा बांबूचा आधार हा दिलेला नव्हता. आणि त्याच प्रॅक्टिसेस आपण कॅनोपी मॅनेजमेंट, प्रुनिंग आणि त्याची हाईट जर कमी केली तर आपल्याला कुठल्याही बगीच्यामध्ये बांबूचा आधार देण्याची सुद्धा गरज नाही आणि हाताने फळं तोडता येतील, जास्तीत जास्त मोठ्या आकाराची फळं करता येतील. थिनिंग करायची जर गरज असली तर थिनिंगसुद्धा करता येईल. अशा प्रकारची व्यवस्था ह्या हाय डेन्सिटीमुळे आणि छाटणीचे प्रयोग हातात घेतल्यामुळे आपल्याला या बांबूचासुद्धा आधार द्यायची गरज नाही, म्हणून हा सुद्धा त्या ठिकाणी खर्च वाढतो. आणि त्यामुळे ह्या सर्वच टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर साधारणपणे आपल्या भागामध्ये 3 ते 3.5 पट उत्पादन हे वाढवता येते. त्याची क्वालिटीसुद्धा वाढवता येते. आणि याचाच परिपाक म्हणून आपण शासनाकडे सुद्धा हे रिकमेंडेशन दिले. हो, हे रिकमेंडेशन दिले. आणि भाऊसाहेब फुंडकर योजना, या फुंडकर योजनेमध्ये सुद्धा साधारणपणे 2,10,000 याचं इस्टिमेट करून याचासुद्धा अंतर्भाव आपल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेमध्ये आहे. तर त्याचासुद्धा आपण वापर करावा, त्याचा उपयोग घ्यावा. तसेच मनरेगामध्ये सुद्धा याचा अंतर्भाव केलेला आहे. त्यामध्ये मनरेगा या स्कीमचासुद्धा आपण वापर म्हणजे त्या स्कीमचासुद्धा मदत घेऊन याची लागवड वाढवावी. आणि आपण पाहिलं की बऱ्याचशा या विदर्भामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून वरुड असेल, मोर्शी असेल, अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठा कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि बऱ्याचशा हजारो लोकांच्या ट्रेनिंग्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि या तंत्रज्ञानामुळे आपण साधारणपणे सध्याच्या स्थितीमध्ये 40,000 हेक्टरपर्यंत या इंडो इज्रायलच्या माध्यमातून, घन लागवडीच्या माध्यमातून, डबल लॅटरल असेल आणि प्रुनिंग या सर्व टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव शेतकरी बांधवसुद्धा करत आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी याचा वापर केला त्या शेतकऱ्यांनी साधारणपणे 30 ते 35 टनापर्यंत उत्पादन सरासरी ते घेत आहेत. काही शेतकरी 50 टनापर्यंतसुद्धा हे पोहोचलेले आहेत. आणि सर्व मित्रांना माझी कळकळीची विनंती राहील की या टेक्नॉलॉजीचा वापर करावा. बरेचसे गणमान्य व्यक्ती या ठिकाणी आमच्या प्रयोगाला शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांनी भेटी दिल्या, ॲप्रिशिएट केलं. आणि प्रुनिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा जास्तीत जास्त वाढवता येईल आणि मॅक्झिमम प्रुनिंग हे कशी करता येईल याचंसुद्धा या ठिकाणी वापर करावं. आपण या केंद्राला इस्रायलचे जे एम्बेसी आहेत त्यांनीसुद्धा बऱ्याचदा भेटी दिल्या आणि ॲप्रिशिएशन लेटर आपल्या या केंद्राला दिलेले आहेत. आपल्या ह्या 4ही नर्सरी ज्या आपल्याला सांगितलं, काटोलला आहे, नागपूरला आहे, अकोल्याला आणि अचलपूरला, या 4ही नर्सरी NHB ॲक्रिडिटेड आहेत. त्यामध्ये साधारणपणे दरवर्षी आम्ही 5 ते 7 लाखापर्यंत कलमा तयार करतो. त्या सर्व कंटेनराइज नर्सरी आहेत आणि डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि याचा सर्वांचा आपण वापर जर केला तर आपल्याला सांगितलं की साधारणपणे 3 पट उत्पादकता या ठिकाणी वाढवता येते. आणि इकॉनॉमिक रिटर्न साधारणपणे 2.5 म्हणजे 2.5 पट्टीनं आपल्याला उत्पादकतासुद्धा या ठिकाणी वाढवता येते. या तंत्रज्ञानाचा वापर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि त्यांचे ज्या न्यूज फ्लॅश झाल्या वृत्तपत्रामध्ये, त्यामध्ये मनोजजी जवंजाळ असतील, रमेशजी जिचकार असतील, दादाभाऊ काळे आहेत, हे धीरजजी जुनगरे आहेत, यांच्या शेतावर प्रामुख्याने आपल्याला ते बघायला मिळते. आणि या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यामध्ये आपण सुद्धा करावा. या सर्व टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव आपण महाराष्ट्र शासनाच्या स्कीममध्ये, मनरेगामध्ये आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. त्याचासुद्धा वापर आपण जास्तीत जास्त लोकांनी करावा.
आणि या तंत्राचा वापर करावा असं मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. योगेश भाऊ इंगळे, बुरशी फळगळ जे आहे त्या फळगळावर कसं कंट्रोल करायचं, कारण 3 वर्षापासून हा प्रश्न खूप मोठा भेडसावत आहे. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित आदरणीय महानुभाव, ज्यामध्ये केंद्रीय लिंबूवर्गीय अनुसंधान संस्थांचे सन्माननीय संचालक डॉक्टर दिलीपजी घोष सर, तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील अधिष्ठाता उद्यानविद्या डॉक्टर DM पंचेबाई सर, तसंच विद्यापीठाचे सन्माननीय संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर DB उंदीरवाळे सर, त्याचबरोबर विद्यापीठाचे सन्माननीय कार्यकारी परिषदेचे सदस्य श्रीयुत मोरेशरावजी वानखडे साहेब आणि उपस्थित सन्माननीय मंचावरील संत्रा बागायतदार, तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्व संत्र्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर, संत्रा उत्पादक यांना सर्वांना नमस्कार करतो. आणि आजचा जो आपला विषय आहे संत्रा फळ पिकातील बुरशीजन्य फळगळ व्यवस्थापन, याला सुरुवात करतो. आपल्या बागेत फळगळ होण्याची जी कारणे आहेत त्यामध्ये 3 प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे वनस्पती आंतरिक शारीरिक बदलामुळे जी फळगळ होते ती आहे, ती बहुतांश 70% पर्यंत असते. तर किडीच्या प्रादुर्भावामुळे जी फळगळ होते ते 10 ते 20% पर्यंत होते. आणि रोगसंसर्ग म्हणजे बुरशी असो किंवा जीवाणू असो, यामुळे जी फळगळ होते त्याचं प्रमाण हे 8 ते 10% असते. परंतु हे जे 3 मी कारणं सांगितलेले आहेत यांची निश्चिती आपल्या बगीच्यानुसार बदलत जाते, तसंच वातावरणाच्या अनुकूलतेनुसार सुद्धा बदलत जाते. जसं यावर्षी आपण बघितलं की ऑगस्टमध्ये सतत मुसळधार पाऊस आणि पावसाची रिमझिम होती, तर यामध्ये रोगांचं म्हणजे बुरशीजन्य फळगळ जी झाली तिचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं. म्हणून असं नाही की ही जी फळगळांची टक्केवारी आपण दिलेली आहे ती निश्चित असते. जसं अनुकूल हवामान राहील त्याप्रमाणे या फळगळमध्ये बदल होत राहतो. आणि आपल्याला काय करायचं आहे की ज्याप्रमाणे फळगळ झालेली आहे, मे बी वनस्पती आंतरिक बदलामुळे म्हणजे पाऊस जास्त झाला, जमिनीत पाणी साचून राहिलं किंवा अधिक तापमान राहिलं, अशा परिस्थितीत कोणत्या उपाययोजना करायच्या. तसंच सप्टेंबर-ऑक्टोबरपासून किडींचा प्रादुर्भाव सुरू होतो, ज्यामध्ये फळमाशी आहे, रस शोषण करणारा पतंग आहे, यामुळे सुद्धा फळगळ दिसून येते. तर ही फळगळ जाणून, याची लक्षणे जाणून ती कशी नियंत्रणात आणायची हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर रोग संसर्गामुळे होणारी फळगळ, यामध्ये विविध बुरशींचा विविध परिणामामध्ये म्हणजे महिन्याच्या कालावधीमध्ये संसर्ग होत राहतो आणि आपल्या बागेत फळगळ दिसून येते. तर ती कशी ओळखायची आणि त्या लक्षणाप्रमाणे आपल्याला जर उपाययोजना आपण अंमलात आणले तरच आपल्याला निश्चित परिणाम मिळतील. कारण जशी खाण्यापिण्याची प्रत्येकाची आवड आहे, तसे या बुरशीसाठी जी बुरशीनाशके आणलेली आहेत बाजारात त्यांची सुद्धा त्यानुसार अंमलात आणणे गरजेचे आहे. म्हणजे एखाद्या बुरशीने कोणतेही बुरशीनाशक फवारलं तर ती नेसेसरी नाही की त्या बुरशीनाशकामुळे कंट्रोल होईल. म्हणून बुरशीचं प्रारूप पाहून त्या बुरशीनाशकाचा वापर करणे इथं गरजेचं ठरतं. तर झाडाची पालवी आणि फळगळ समीकरण हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. एका किलोमध्ये 8 फळं धरले आपण 125 ग्रामचे, तर एका किलोमध्ये 8 फळे बसतात. आणि जर 8 फळे पोसायचे असतील तर आपल्या झाडाचं क्षेत्रफळ 2 ते 3 चौरस मीटर इतके असणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपल्याला 1000 फळं आपल्या एका झाडावर जर पोसायचे असेल तर आपल्या झाडाचा घेर हा 16 बाय 16 फूटचा असणे आवश्यक आहे. मग आता तुम्ही आपल्या बगीच्यामध्ये थोडंसं चित्र समोर आणा की आपल्या बगीच्यामध्ये 1200-1300 फळं एका झाडावर आहेत आणि आपल्या बगीच्याचा घेर किती आहे. बऱ्याच जणांमध्ये काय होतं की 18 बाय 18, 16 बाय 18, 16 बाय 10
या प्रमाणात गादी वापर न करता पारंपरिक पद्धतीने आपल्या बगीचाची आखणी केलेली आहे. आणि जर जवळजवळ आखणी केलेली असेल, झाडं लावले असेल, तर निश्चितच एवढा घेर होणार नाही. आणि दुसरी चूक कुठं होते की आपण संत्र्याच्या झाडाची छाट कशी करता, म्हणजे जर संत्र्याची छाट बरोबर नाही केली, ती उभट वाढली तर आडवी कॅनॉपी होणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संत्र्याची जी फळं पोसल्या जातात ती बाहेरील आउटर पेरिफेरीमध्ये पोसल्या जातात. आणि तो जितका जास्त असेल तितक्या प्रमाणात फुलांचं प्रमाण वाढेल आणि फुलं आणि पाचोळ्यासहित जर बहार आला तरच तो टिकून राहील आणि आपल्याला फळगळ आपल्या बागेत जाणवणार नाही. त्याचप्रमाणे जर 1.25 इंच व्यासाची जर आपले पानं असतील आणि जर फळं म्हणजे पालवी कमी असेल तर आपल्याला आपली फळगळ आपल्या बगीच्यामध्ये दिसून येईल. म्हणजे सरांनी पण सांगितलं की एक फळ विकसित होण्याकरता 40 पानांची गरज आहे. त्यानुसार आपण जर 1000 फळं आपल्या बगीच्यामध्ये एका झाडावर जर ठेवत असू तर त्या प्रमाणात आपल्या बगीच्यामध्ये त्या झाडावर पालवी हवी. म्हणजे पालवीचं समीकरण एक लक्षात ठेवा, 1000 फळं पोसण्याकरता 16 बाय 16 फूटची कॅनोपी असणं फार गरजेचं आहे. नंतर बागेत फळगळ कोणत्या कारणांमुळे, तर सर्वात महत्त्वाचं वनस्पतीय रोगशास्त्राच्या दृष्टीनं जर आपण बघितलं, जर मागच्या वर्षीची सल आपल्या बगीच्यात असेल आणि ती आपण जर काढली नसेल तर हमखास आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या फळांना होणार. त्यामुळे बहार धरण्यापूर्वी आपल्या बगीच्यातील सल काढणे आवश्यक आहे. पहिल्या चित्रामध्ये मी दर्शवलेलं आहे की झाडावर सल कशा प्रमाणात आहे. जर झाडावर आपल्याला टोकाकडून शेंड्याकडून जर आपली फांद्या वाढत असतील, पहिले काय होतं की पानं पिवळे पडतात. पानं पिवळ्या पडल्यानंतर आपण जर ती फांदी हलवली तर पानं गळून पडतात, देठ तिथंच राहतं. समजून घ्यायचं आहे की आपल्या बगीच्यामध्ये कोलेट्रॅकम बुरशीची लागण झालेली आहे आणि ही तपकिरी रंगाची काळी होऊन फांदी होऊन वाढते आणि त्यानंतर सिल्वरी पांढऱ्या कलरची ती काळी होते. आणि तुम्ही जर बारीक जर निरीक्षण घेतलं तर लक्षात येईल की त्याच्यावर काळे फुटकुळं बारीक काळे दिसतील. ही बुरशीचे बीजफळे आहेत जी आपण आपल्या शेतात तशीच ठेवलेली आहेत आणि जेव्हा कधी अनुकूल वातावरण तयार होईल ही लगेच वातावरणात मिसळतील, हवेमध्ये मिसळतील आणि आपलं फळाचं जे देठ आहे तिथे संक्रमण करून फळास बाधित करतील. आणि बाधा झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये आपलं फळ पिवळं होऊन किंवा त्या फळात करडा तपकिरी डाग पडून ते गळून पडेल. म्हणून आपल्याला बहार धरण्यापूर्वी आपल्या बगीच्यातली सल काढणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की पानबसन जमिनीत आपण लागवड केलेली आहे, परंतु आपल्याजवळ उपाय आहे की चर खोदून आपण हे जे साचलेलं पाणी आहे हे सहज काढू शकतो. आणि जिथं पाण्याचा निचरा होत नसेल तिथं जिप्समसारखं खत वापरून आपण पाण्याचा निचरा करू शकतो. म्हणून दुसऱ्या चित्रात दर्शवल्याप्रमाणे आपल्या बगीच्यामध्ये पाणी थांबलं नाही पाहिजे बगीच्यात, याची काळजी घेणं आवश्यक आहे. पाणी थांबल्यानं काय होणार आहे, आपण जसं श्वासोश्वास घेताय तसे मुळंसुद्धा घेतात आणि मुळांना जर श्वासोश्वास भेटला नाही तर ते गुदमरतात, त्यांची सड होण्यास सुरुवात होते आणि आपलं अन्नद्रव्याचं पोषण्याचं काम, झाडावर फळं पोषण्याचं काम हा पूर्ण जारवा करत असतो. आणि तोच जर मृत झाला तर त्यांना पोषण्याचं काम होणार नाही, परिणामी आपल्या बगीच्यात फळगळ दिसून येईल. तसंच तिसऱ्या चित्रामध्ये बघा, पालवी कमी आहे आणि फळांची मात्रा खूप प्रमाणात ठेवलेली आहे. एक फळ दिवसाला 2 मिली पाणी घेते स्वतःच्या विकासासाठी. 1000 जर फळं घेतले तर 2 लिटर पाणी एक झाड घेत आहे. त्या प्रमाणात आपल्याला त्याला पाणी देणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे पुरेशी पालवी नसेल तर सुद्धा पर्याप्त मात्रेत अन्न शोषण न झाल्यामुळे फळगळ हे दिसून येते. चौथ्या चित्रामध्ये बघा, जी काही फळगळ झालेली आहे रोगामुळे काही कोणत्या कारणामुळे ती आपण आपल्या बगीच्यामध्ये वापा स्वच्छ न ठेवता तिथेच ठेवतो किंवा ती काढून धुऱ्यावर नेऊन टाकतो. याने काय होणार आहे की जे रोगजनक आहे ते आपल्याच बगीच्यात पनपणार आहे, तिथंच त्यांची ती जीवन प्रक्रिया चालू ठेवणार आहेत आणि ती जीवन प्रक्रिया चालू ठेवून पुन्हा आपल्या बागेमध्ये संसर्ग करून फळगळसाठी
कारणीभूत ठरणार आहेत. म्हणून या 4 बाबी आपण कटाक्षानं पाळायच्या आहे की पाणी साचू नाही देणे, सल काढणे आणि पर्याप्त पालवी ठेवणे आणि जी काही रोगाने फळगळ झालेली आहे ती नष्ट करणे. यासाठी साधा उपाय आहे की जी काही फळगळची तुम्ही फळं काढलेली आहे त्यावर जर सुका कचरा टाकला आणि तो पेटून दिला, फळं जळणार नाहीत, परंतु त्या उष्मानी तो जो रोगजनक आहे तो मृत होईल. म्हणून पुन्हा तो हवेत न मिसळता काय होईल की त्याची जीवन प्रक्रिया बाधित होईल, पुन्हा संक्रमण आपल्या बगीच्यात होणार नाही. नंतर ह्या फळगळीची अवस्था आहे. पहिल्या फळगळीमध्ये अवस्थामध्ये गुंडीगळ म्हणतो आपण की देठासहित ती फळं पडतात, याकडे दुर्लक्ष करायचं आहे. कारण ही काही आर्थिक नुकसान करणारी फळगळ नाही आहे आणि फुलधारणा झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्यात अशी गुंडीगळ दिसून येते आणि ही जास्त करून मार्च महिन्यात जास्त दिसते. जेव्हा 15 मार्च नंतर 39 डिग्री सेल्सिअसच्या वरती जेव्हा तापमान जाते किंवा पाण्याची कमतरता भासते, पाणी दिले जात नाही, अशा वेळेस ही गुंडीगळ चालेल तर अशी गुंडीगळ दिसून येते. नंतर पूर्व परिपक्व फळांची गळ म्हणजे बोरापेक्षा जास्त मोठ्या आकाराची ही फळं ही सुद्धा गळ होते. याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आर्थिक नुकसान होते ती म्हणजे काढणीपूर्व फळांची गळ, जी आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. तर या बुरशीजन्य फळगळमध्ये जे 3 प्रमुख बुरशींमुळे आपल्या भागात फळगळ दिसून येते त्यामध्ये पहिली आहे देठसुकी, जे कलेक्टोट्रायकम स्टेमिन रॉट आम्ही शास्त्रीयदृष्ट्या म्हणतो. दुसरी ब्राऊन रॉट, ज्याला मराठीमध्ये तपकिरी कूज, आणि तिसरी बॉटरीडिप्लोडिया फळगळ. या 3 प्रकारच्या बुरशींचं प्राबल्य आपल्या विदर्भ भागात संत्रा फळ पिकावर, मोसंबीवर दिसून येतं. त्यात काय होतं की जेव्हा निरोगी फळावर हवेमार्फत किंवा एखादा पाण्याचा थेंब त्या देठावर पडलेला असला तर हवेमार्फत बीजाणूचा संसर्ग त्या देठाला होतो आणि तिथं पेशीक्षय करतो. म्हणजे संसर्ग केल्यानंतर तिथल्या पेशी मृत होतात आणि जे काही सलाईनसारखं आपलं फ्लूड फळामध्ये येत असतं, पूर्ण झाडाचं अन्नरस तो बाधित होतो, तो मिळत नाही. आणि याच वेळेस इथिलिनचं वायूचं प्रोडक्शनसुद्धा वाढतं, त्यामुळे फळ पिवळं होतं आणि खाली पडतं. यामुळे आपल्या भागात फळगळ दिसून येते. त्यातली पहिली देठसुकी फळगळ बघा की पहिलेची सल काढलेली नाही, या सलवरचे बीजाणू आपल्या फळावर देठावर बसलेले आहेत. पहिले काय होतं की पिवळा चट्टा निर्माण होतो देठाच्या चकतीजवळ आणि तो नंतर करडा तपकिरी गोलाकार नाण्यासारखा वाढत जातो. परिणामी पूर्ण फळ काळंसुद्धा पडतं आणि काही वेळेस फळं हे ममिफाईड होतात, कडक होतात आणि ती झाडावर तशीच लटकून राहतात. तर काही वेळेस ती गळूनसुद्धा पडतात. आणि हे ज्या चित्रामध्ये दाखवलं आहे की ही बुरशी माध्यमावर आम्ही वाढवली ती कशी दिसते. तर अशा प्रकारे देठसुकीची फळगळ दिसून येते. मी पहिलेच सांगितलं आहे की बुरशी ओळखून त्याप्रमाणे उपाययोजना करणं आवश्यक आहे, कारण की सगळेच बुरशीनाशक सगळ्या बुरशींसाठी चालत नाही. दुसरी सर्वात घातक 2 ते 3 दिवसात आपला बगीचा जी खाली करते ती आहे ब्राऊन रॉट. फायटोप्थोरा पाल्मिओरा या बुरशीच्या प्रजातीमुळे आपल्या भागात ही तपकिरी कूज दिसून येते. सर्वात प्रथम ही कशामुळे येते? आपल्याचमुळे येते. कशी येते की आपण जर खालून कटिंग चांगली नाही केली आणि काही फांद्या जर खाली लटकत राहिल्या जमिनीलगत, काही फळं जी जमिनीलगत राहतात त्यावर पहिले करडा तपकिरी पाण्याचा असा डाग दिसून येतो आणि नंतर पूर्ण फळांवर येतो आणि 2 ते 3 दिवसात फळांवर तपकिरी डाग पडतात आणि फळं टपाटप खाली गळतात आणि जी फळं पडलेली आहेत खाली त्यावर पांढऱ्या बुरशीचं आवरणसुद्धा दिसतं. आणि ही जर बुरशीची फळं आपण काढली नाहीत तर फार मोठ्या प्रमाणात याचा संसर्ग होतो आणि कदाचित आपल्याला झाडावर एकही फळसुद्धा दिसत नाही. तिसरी आहे बॉटरीडिप्लोडिया, याला आम्ही सॉफ्ट रॉटसुद्धा म्हणतो. बोटाचे व्रण जसे दिसतात, आपण जर फळ असं हातात धरलं तर आपले व्रण त्यावर उमटल्यासारखे दिसतात आणि फळ हात जर लावला तर गळून पडतं, दाबलं तर सहज दबतं. अशा प्रकारची ही बॉटरीडिप्लोडिया फळगळ आहे. नंतर जीवाणूजन्य जे ग्रीनिंगमुळे होतं, लॉपसाइडेड फ्रूट होतात, म्हणजे आकार वेळावाकडा होतो, अर्ध हिरवं अर्ध नारंगी फळ राहतं, याची सुद्धा आपल्याला दिसून येते. आणि काही भागात अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा फळगळ आपल्या दिसून येते. तर ग्रीनिंग आणि झिंकची कमतरता कशी ओळखायची, तर पहिल्या चित्रामध्ये बघू शकता की मधली शिरा आणि उपशिरा या हिरव्या आहेत आणि बाकीचं पान पूर्ण पिवळं आहे.
ही झिंकची कमतरता आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये बघितलं असेल की पानांच्या कळा पिवळ्या आहेत आणि मधली पूर्ण भाग जो व्ही आकाराचा आहे तो मॅग्नेशियमची कमतरता आहे. अशी लक्षणे जाणून आपण आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत. मग या उपाययोजनासाठी काय करावं लागेल की पहिलेच सांगितलं आहे की झाडावरची सल काढणे आवश्यक आहे आणि झाडावरची सल काढताना जी अवजारं तुम्ही वापरत आणत आहे ती सुद्धा निर्जंतुक करणं आवश्यक आहे. साधं डेटॉलचं पाणी घेतलं किंवा सॅनिटायझर घेतलं किंवा पोटॅशियम परमॅंगनेट घेतलं, कार्बन डेंजिम जरी घेतलं आणि ज्या झाडाची सल काढली ती सल काढल्यानंतर त्या द्रावणात ती आपल्याला कैची डुबवायची आणि नंतरच इतर निरोगी झाडाची सल काढायची आहे. आणि जी काही सल काढलेली आहे ती आपल्या शेतात धुऱ्यावर तशीच ठेवायची नाही, ती जाळून टाकायची आहे. कारण त्याच्यावर आपला रोगकारक आहे, तो त्याची जीवन प्रक्रिया पूर्ण करणार आहे, पुन्हा हवेत मिसळून संक्रमण करणार आहे, तर ती सुद्धा जाळणं आवश्यक आहे. नंतर जे पाणी साचणार आहे त्यासाठी चर खोदणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जर चर खोदले आणि शेताभर जर पाणी काढलं तर सुद्धा चांगला इफेक्ट आपल्याला मिळतो, फळगळ आपल्याला जाणवणार नाही. नंतर संतुलित मात्रेत खत नियोजन, कारण की फुलोरा ते काढणीपर्यंत आपल्याला 5 हप्त्यामध्ये विद्यापीठाच्या शिफारशीनुसार शिष्याऱ्याच्या शिफारशीनुसार 5 हप्त्यामध्ये आपल्याला खतं विभागून द्यायची आहेत आणि आपल्या जमिनीचा पोत आणि परीक्षण पाहून आपल्याला हे खताची मात्रा द्यायची आहे. तर इथे हे कोष्टक दिलेलं आहे 900 300 300 नत्रस पुरत पालास आपल्याला या झाडाला 5 हप्त्यात विभागून द्यायचा आहे. आंब्या बहार असेल तर पहिली मात्रा जानेवारीत द्यायची आहे, दुसरी मात्रा मार्च, तिसरी मात्रा मे, नंतर जुलै सप्टेंबर. असा 1 किलो 953 ग्राम युरिया पडला पाहिजे, 1 किलो 875 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट आणि फक्त म्युरेट ऑफ पोटॅश 500 ग्राम असं 5 भागात आपल्याला द्यायचं आहे. जे शेतकरी बंधू सेंद्रिय पद्धतीने करत आहेत त्यांनी 50 किलो शेणखत, 500 ग्राम व्यायाम, 100 ग्राम PHB, 100 ग्राम अझोस्पिरिलम आणि 100 ग्राम ट्रायकोडर्मा ह्या शेणखतात मिसळून आपल्याला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे काही ग्रोथ रेग्युलेटर आहे यांचा सुद्धा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे, कारण जैविक ताण आणि अजैविक ताणामुळे सुद्धा फळगळ दिसून येते. तर अजैविक ताणामुळे जी फळगळ दिसून येते त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं आहे, तर त्यासाठी विद्यापीठाने शिफारस दिलेली आहे. आंब्या बहारात जर सतत पाऊस सुरू असला तर ए नटका हे बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे. 10 ppm अधिक ब्रॅसिलोनाइट 4 ppm अधिक फोलिक ॲसिड 5 ppm सह जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे 15 ग्राम आणि 100 लिटर पाण्यात मिसळून जुलै व ऑगस्ट महिन्यात आपल्याला आलटून पालटून फवारणी करायची आहे. याचे चांगले रिझल्ट जर सतत पाऊस असेल तर चांगल्या प्रकारे मिळतात. तसेच ग्रुप 12मध्ये फळगळ जर आपल्याला कमी करायचे असेल तर J3 आणि CPPU आणि ब्रॅसिलोनाइट याचा आपण वापर करू शकतो. नंतर गादी वाफा याच्यावर काही बोलणार आहे, आधीच वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ओलीत व्यवस्थापन मेश्राम सरांनी सांगितलेलं आहे की संत्र्याच्या मुळाचे कार्य फक्त आपल्या 120 सेंटीमीटरच्या परिघातात व 24 सेंटीमीटर खोलीपर्यंत सीमित असल्यामुळे झाडांना खूप जास्त पाणी देऊ नये. आणि कोणतंही झाड हे वापसा कंडिशनमध्ये पाणी घेते. तुम्ही पेरणीसुद्धा वापसा कंडिशनमध्ये करता. वापसा कंडिशन असली तरच झाड कोणतीही वनस्पती अन्नद्रव्य शोषून घेऊ शकते आणि ही कंडिशन तेव्हाच मिळेल जेव्हा ठिबक सिंचनाद्वारे आपण ओलीत करू. ओलिताचे ठिबक सिंचनाचा दुसरा फायदा म्हणजे मात्रेत आपल्याला खतंसुद्धा देता येतात, बुरशीनाशकेसुद्धा देता येतात. आणि याचबरोबर शाश्वत पद्धतीनं आपल्या बगीचा निरंतर चांगल्या दृष्टीनं कसा राहील याकरता काही जे जैविक नियंत्रके आहेत ज्यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे, सुडोमोनास फ्रुइसन्स आहे, हे 100 ग्राम प्रति झाड 1 किलो शेणखतात मिसळून या चित्राप्रमाणे जर आपण झाडाला दिलं तर शाश्वत आपलं रोगाचं सुद्धा निर्मूलन होतं. जोपर्यंत पोट चांगलं तोपर्यंत कोणते आजार होत नाही. त्यामुळे आपल्याला जमिनीचं पारिस्थितिकी वातावरण चांगलं ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या जैविक घटकांचा वापर करणं आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा सुडोमोनासचा वापर आपण ड्रिपद्वारे सुद्धा या पद्धतीनं देऊ शकता. आणि जर बुरशीनाशक वापरायची असेल, कोलोट्रायकम जी देठ सुकी आहे त्याकरता आपल्याला जुलैपासूनच 3 फवारण्या आवश्यक आहे. यामध्ये पहिली जर आपण बोर्डो पिक्चरची घेतली, दुसरी कॉपर ऑक्झिक्लोराइडची आणि तिसरी अझोस्ट्रोबिन प्लस डायफेनकेनाझॉल या मिश्र घटक असलेल्या बुरशीनाशकाची घेतली तर आपल्याला कोलोट्रायकम स्टेमिन रॉट याची फळगळ आपल्याला निश्चितच कमी दिसून येईल. परंतु जर ब्राऊन डॉट म्हणजे तपकिरी कूद असली तर फोसिटिलील 2.5 ग्राम प्रति लिटर पाणी घेऊन याद्वारे सुद्धा आपण ही चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतो. मात्र एक काळजी करायची आहे की वाफ्यात जी फळं पडलेली आहेत ती वेचल्या नाही गेली तर वाफ्यात सुद्धा आपल्याला यावर द्रावण फवारायचं आहे. तसंच डिप्लोडिया असला तर
तर यासाठी थायमिनेट मिथिल कार्बेंडेन्झिम प्लस मायक्रोझोप या मिश्र घटकाचा आपण वापर करा. आणि काही मशागती व्यवस्थापन आहे, जसं नैसर्गिक आच्छादनाचा वापर केला तर फायटोप्थोरा जो जमिनीतून झाडावर जातो असा जर आच्छादन वापर केला तर तो जाणार नाही, संसर्ग होणार नाही. आणि हिरवळीच्या खतांचा वापर करून सुद्धा आपण उपयोगी सूक्ष्मजीवांचा वापर आपल्या जमिनीत वाढवू शकता. आणि ही ग्रीनिंगसाठी जी काही फळगळ होते त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत ते इथं दिलेलं आहे. धन्यवाद.